लोकांचं काय घेऊन बसायचं. जाणारे गेले, थांबणारे आहेत, येणारे येतील. जस्ट मूव्ह अँड गो अहेड. आयुष्य खूप सुंदर आहे. हॅलो नाही म्हणायचं तुला. याला ना आता बाहेरच फिरायला जायचं आहे, त्याच्यामुळे त्याचं किरकिर किरकिर सुरू आहे. आणि आता त्याला मी सायकलवरती घेऊन जाणार आहे. हो ना तर बेटा जाऊया ना. नमस्कार मंडळी, स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे. आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर आता डुगू आणि मी जात आहे फिरायला. त्याला ना थोडंसं बाहेरून फिरून आणते म्हटलं, कारण घरातल्या घरात राहून राहून हा सारखं चिडचिड करत होता त्याच्यामुळे. आणि सायकल त्याला बड्डेला त्याच्या मामाने घेऊन दिली, तर ती सायकलचा काही उपयोगच करत नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला आता तुला थोडंसं मोठ्याच्या घराकडून वगैरे आपण फिरून येऊ म्हटलं. तर डुगू हाय कर, तू हाय कर. आणि आता त्याला फिरायला जायची खूप जास्त घाई पडलेली आहे, त्याच्यामुळे तो मम्मा चल चल म्हणतोय. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. चल ये समोर बघ ना, इकडे चल, जायचं आहे आपल्याला. इकडे जायचं आहे ना. डुगू इकडे बघ, डुगू इकडे बघ. हां डुगू, वा कुठे जात आहे डुगू तू. डुगू पायडल तर तो अजिबातच मारत नाही आहे. असं बसला चुपचाप. डुगू इकडे बघ. ए डुगू इकडे बघ ना, इकडे बघ व्हिडिओमध्ये बघ. हाय कर, हाय. तो दादा बघ ना डुगू कसं चालवते सायकल. पायडल मार ना बाबू. हा ना पायडलच नाही मारत आहे, अजिबात पायडल नाही मारतो. असं बसलं ढोम्यासारखं. ते तरी त्याच्या मानाने ना सायकल थोडीशी मोठी झाली, त्याच्यामुळे त्याचे पायच नाही पुरत. एका पायडलला पुरतो त्याचा पाय, दुसऱ्या पायडलला पुरतच नाही आहे. हो ना. चल तुला असं ढकलतच घेऊन जाते म्हणली. हाय की नाही. चालवता तर नाहीच येत, पण चल बा. चल डुगू समोर कर बेटा हँडल. डुगू हँडल बरोबर कर असा. नुसतं याच्या मागे ना खरं बाप. इकडे समोर बघ ना डुगू. अरे समोर बघ, समोर मागे. तू समोर चालवत आहे ना बेटा, मागे काय बघतोस. समोर बघायचं. तर काकाच्या घरी पोचल्यानंतर ना मग वरती सरोजताई राहतात, तर मग मी त्यांनासुद्धा भेटायला आलेली होती इकडे. ताई हे झाडं किती छान वाटतात. मस्त झाडं लावून ठेवले पण तुम्ही. मलाही लावावं लागते माझ्यावरती. म्हटलं माझ्यावरती. इकडे पडू नका फक्त दोघं पण. फिरव. चल ये लवकर इकडे. यो इकडे पहा. तू पाहिली का व्हिडिओ तुझा टाकला ना मी आता. आता या दिवशी आपण बालाजी मंदिरमध्ये गेलो होतो तेव्हा. मग पाहिली नाही का. त्यानंतर ना आम्ही निघालो होतो घरी जायला. तर रस्त्यामध्येच त्या डुगूला दुकान दिसलं, तर तिथून ना तो चॉकलेट घेऊन मागत होता. त्यानंतर ना आज बघा मी चाट घातलेली आहे, मस्त अशी खूप दिवसानंतर चाट घातलेली आहे. आणि रात्रीला कार्तिकनी मस्त अशी ग्रेव्ही मंचुरियन आणलेलं होतं, तर मग मंचुरियन वगैरे खाऊन घेतलं, जेवण वगैरे करून घेतलं. आणि मस्त ना असं आम्ही रील्स बनवत बसलो होतो, असंच टाईमपास रील बनवत बसलो होतो. तर कसं वाटलं हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि डुगू बघा मला कसं मारतोय. तर ना मंडळी आज मी खूप दिवसानंतर ना पैजणही घातली. मला मस्त छान वाटत होतं एकदम. मस्त पाय किती सुंदर वाटतं ना जेव्हा आपण पैजण घालतो तेव्हा. आणि डुगू काकाच्या घराकडून आलं तर डुगू झोपून गेला. मग स्वयंपाक वगैरे केलं मी. आणि थोड्या वेळ मग मैत्रिणीचा फोन आला तर त्यांच्याशी गप्पा मारल्या. सो मंडळी आजचा असा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर का आवडला असेल लाईक शेअर करायलाही विसरू नका. आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. प्लीज लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर होऊ द्या. लवकर मॉनिटायझेशन होऊ द्या आपल्या चॅनलचं सुद्धा. सो असे व्हिडिओज बघत राहा आणि छान कमेंट्स करत राहा. आणि इतका वेळ दिल्याबद्दल थँक्यू. बाय, गुड नाईट.